जरा कल्पना करा, एक तरुण मुलगा, खूप शिकलेला, अमेरिका आणि लंडनमधून मोठं शिक्षण घेऊन परत आलेला, आणि आता त्याच्या हातात एक मोठी नोकरी आहे. साल 1917. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोद्याला पोहोचतात. त्यांच्या मनात एकच विचार, आता काहीतरी मोठं करायचं, समाज बदलायचा. सुरुवातीला त्यानं राहायला एक खोली मिळते. सगळं ठीक चाललेलं असतं, पण एक दिवस त्यांची ओळख समजते आणि सगळं बदलतं. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर जोरात ठोके पडतात. बाहेर काही लोक उभे असतात. ते सरळ सांगतात, आजच खोली सोडा. आता त्यांच्याकडे राहायला जागा नाही, खायला काही नाही, कोणत्याही हॉटेलमध्ये जागा नाही, कोणी पाणी सुद्धा देत नाही. ऑफिसमध्येही लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. कोणी बोलत नाही, उलट अपमान होतो. रात्र होते आणि बाबासाहेब रस्त्यावर फिरत राहतात. ना झोप ना जेवण. खूप थकलेले, पण हार मानत नाहीत. 11 दिवस असेच जातात आणि शेवटी ते बडोदा सोडायचं ठरवतात. ट्रेनमध्ये बसताना त्यांचा चेहरा शांत असतो, पण मनात एक मोठा निर्णय घेतलेला असतो. ते स्वतःला एक वचन देतात, मी हा समाज बदलणार आणि अन्यायाविरुद्ध लढणार. ही फक्त त्यांची गोष्ट नव्हती, ही त्या काळातल्या लाखो लोकांची सत्य परिस्थिती होती. पुढे जाऊन त्यांनी भारताचं संविधान लिहिलं, लोकांना हक्क दिले, पण बडोद्याचा तो अनुभव आजही आपल्याला एक गोष्ट शिकवतो. फक्त शिकून चालत नाही, अन्यायाविरुद्ध उभं राहावंच लागतं.